अगं बाई काय रे, तू अजून इथेच? बघ ना, मला पण उशीर झालाय, पण हिला कळायला पाहिजे ना. तू तिला सांगितलंस का तू कुणाला आणायला चाललायस ते? तिला काय माहिती नाही का? सांग ना. हे बघ बाई, मिस अनामिकांना आणायला चाललोय आपण. आज तरी वेळेत जाऊया प्लीज. चालू हो. बघा घ्या. एकीकडे मी अनामिका या घरातनं कशी बाहेर जाईल याच्यासाठी धडपडतीये आणि माझा नवरा तिच्या स्वागताची तयारी करतो. वा अय्या, किती छान, मस्त आहे गुच्छ. अनामिका मॅडम आल्या ना घरी की त्यांना देणार आहे मी. किती गोड. पण मी काय म्हणते, हा गुलाब, निशिगंध, महागडी फुलं आहेत नाही? म्हणजे तशा तुझ्या वहिनी अनमोलच आहेत, पण ही फुलं फुकतात नाही ना मिळत. एखाद दिवशी चालतं ग. बरोबर आहे. एवढं काय त्याच्यात, एखाद दिवशी विसरून जायचं की आपण शिपाई आहोत, हो ना? सचिन, तुला कसं कळत नाहीये रे? हे बघ, भाऊजींमध्ये आणि तुझ्यामध्ये मला यायचं नाहीये, पण आता कितीही झालं तरी आपण त्या दोघांच्या मध्ये पडणार आहोत. कारण आपला एवढाच पगार आहे म्हणल्यावर आपला सगळा खर्च पुन्हा भाऊजींवर नाही का पडणार? आणि आता ती एकटी नाही येत, ती तुझी वहिनी आहे ना, आहे ना, आता ती सगळा हिशोब मागणार. म्हणजे बरोबरच आहे. कुठल्या बाईला आवडेल की आपला होणारा नवरा अजूनही आपल्या भावाचा संसार चालवतोय? कोणालाच नाही आवडणार. जरा विचार कर ना. तू इकडे? अरे मीच येणार होते वाड्यावर, तू कसं काय? असं कसं मी तुम्हाला वाड्यावर एकटीला येऊ देईन? मी तुम्हाला न्यायला आलो. मी आले असते एकटी, तू आला असं बरं झालं. हो ना, मला खात्री होती मला बघून तुम्हाला बरं वाटणार. ऐका ना, मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय. देऊ? दे की. तुम्ही हसायचं ना. हे बघा, हे बघा, तुम्ही हसताय. अरे पट्या, तुझा चेहरा बघून कुणालाही हसू येईल. बरोबर, सॉरी. मला 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 माहिती आहे तुम्हाला गजरा घालायला आवडत नाही, पण तुम्ही एकदा गजरा घातला होता. कधी माहितीये? आपल्या कॉलेजचं गॅदरिंग होतं, तुम्ही नऊवारी साडी नेसून डान्स केला होता, आठवलं? आणि तेव्हा नाचता नाचता तो गजरा स्टेजवरच पडला होता. 22 वर्षापूर्वी गजऱ्याचं काय झालं होतं अजून आठवतं तुला? फक्त 22 वर्षापूर्वी काय झालं होतं ते नाही, गेल्या 22 वर्षात त्या गजराचं काय झालं तेही आठवतंय मला. तो माझ्याकडे आहे ना, माझ्या डायरीत सुखरूप. आता तो गजरा काही आणता येणार नाही म्हणून हा आणलाय. एकदा घालाल माझ्यासाठी? फट्या, गजरा घालत नाही, तो माळतात. थँक्यू, मी नक्की माळेल. हा, निघूया. न्यायला आलास ना तिला, मग हे घे. फाजीलपणा करायला अजून भरपूर अवकाश आहे. हो, घेतो ना. काकू, आत येऊ?
माझं तुमच्याकडे पण एक काम आहे. ये. नमस्कार करतो. नवीन आयुष्याला सुरुवात करतो ना. मोठ्यांचा आशीर्वाद असला की चांगलं असतं. मी तुम्हा दोघांना इतकाच आशीर्वाद देऊ शकते की तुम्हाला लवकरात लवकर सद्बुद्धी येऊ दे आणि अनामिका योग्य तोच जोडीदार तिच्या आयुष्यात निवडू दे. थँक्यू काकू. मला हाच आशीर्वाद हवा होता. कारण मला माहिती आहे मिस अनामिकांसाठी योग्य जोडीदार मीच आहे. येतो. थांब. हा आत्मविश्वास फार काळ टिकणार नाहीये तुझा. अनामिका तुझ्यासाठी योग्य जोडीदार आहे असं वाटतंय ना तुला. तू आत्ता आलायस रे. पण मधल्या काळात धरसोड करणारी, चुकीचे आणि टोकाचे निर्णय घेणारी, चिडकी अशी अनामिका तुला माहिती नाही. तू स्वतःच्या मनात तिची जी प्रतिमा घेऊन फिरतोयस ना ती लवकरच मोडणार आहे. तुम्ही काळजी करू नका काकू. माझ्या पसंतीवर पूर्ण विश्वास. आणि मला माहिती आहे ना सगळं चांगलंच होणार. कारण एकदा का मी कोणता निर्णय घेतला की मग मी माघार घेत नाही. एकतर्फी प्रयत्नांनी नाती टिकत नसतात रे. तू माघार घेणारा नसशील पण ती आहे ना. आई मी निघते. तुझ्या या कडवट बोलण्यानी मला माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात नाही करायची म्हणून मी उलटून बोलत नाहीये. फक्त इतकंच सांगते तुझी मुलगी एका नात्यातून बाहेर पडली कारण ती माणसं फार चांगली नव्हती. आता सगळं वेगळं असणार. चल थोडं. येतो काकू. बघू. मी घेतो. काकू येतो. अरे हे घे ना हात दुखतोय. हा. ते ठेव आधी. लाव मी ते. घेतो. द्या. ते घेशील. हो. सौरभ हे सगळं नाही मावणार ह्याच्यावर. नाही मावेल ना. मी करतो. 2 मिनिटं. सौरभ मी गाडी काढ. अहो नको. जाऊ ना स्कूटरने. एखादी रस्सी वगैरे मिळेल का आपल्याला. मी घेऊन येऊ. हा जा. झालं. चला. सौरभ मी करतो काहीतरी. 2 मिनिटं. सौरभ हा. मी गाडी काढ. ओके. मावेल सगळं सामानात.
गाडी बघितलंस का केवढी मोठी यादी झालीये. सगळ्या महागाच्या वस्तू आहेत. ह्या सगळ्या वस्तू मी माझ्या पैशांनी घेतल्या आणि त्याच पैशावर यांचा डोळा आहे. सौरभ, आपण नको नेऊया माझी गाडी. तू न्यायला आलायस ना मला, मग आपण तुझ्या स्कूटरवरून जाऊया. माझ्या गाडीची गरजच काय, हो की नाही? काही अडत नाही माझ्या गाडी वाचून. आणि नकोच नेऊया माझी गाडी, म्हणजे कुणी बोलायलाच नको आपल्याला माझ्या गाडीवरून. हरवते अन पुन्हा गवसते पुन्हा माझशी उमगते अन मना विलगते कविता जशी तू वल्ली वल्ली, अगं सौरभ अनामिका आले बघ. आले आले, मी पण तयारच आहे. आलेच ना, तयार आहात ना पडायला? चला आलेच. सगळेजण या. आले. या या या, सगळे या. अहो या. अरे चला ना, या या तुम्ही आत या. हे वल्ली काय येऊ दे ना आज त्यांना. या या या. अहो येऊ दे त्यांना, पण त्या पहिल्यांदा घरात येणार आहेत ना भाऊजींबरोबर. मग उखाणा नको घ्यायला? उखाणा घ्या. काय काय बोलले? त्यांच्या गळ्यात मंगळसूत्रच नाहीये, मग उखाण्यात नाव कोणाचं घेणार? अहो अप्पा, गळ्यात नसू दे मंगळसूत्र, पण मनात आहेत ना सौरभ भाऊजी. काय होणार आहे जाऊबाई? ओ वल्ले, तुला तिला जे काही चिडवायचं असेल तिला आत येऊ दे, मग चिडव. अगं लग्नानंतर ती घेईल उखाणा. आता तिला उगीच चिडवू नकोस आणि त्रास देऊ नकोस. मावशी, त्रास काय त्यात? मम्मा घे तू उखाणा. हा घ्या. दादा, तुला आवडतं हे सगळं उखाणा वगैरे? खपरी. घ्या 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 घ्या. हो, फार सोपं असतं. नुसता र ला र आणि ट ला ट लावायचा, झाला उखाणा. जबरदस्ती नाहीये. तुम्हाला मनापासून वाटलं तर घ्या आणि नाही घेतलं तरी चालेल.
हो बाई, उगाच आल्या आल्या जाऊबाईंचा इंगा नको. माई मावशी घेते. हा. सगळ्यांनी केला आग्रह की लग्नाआधी एकत्र राहू. सगळ्यांनी केला आग्रह की लग्नाआधी एकत्र राहू. नात्याला नाव देण्याआधी मनाने तर एकत्र येऊ. अगं बाई, उशिरा का होईना नव्यानं सुरुवात करून पाहू. उशिरा का होईना नव्यानं सुरुवात करून पाहू. पटवर्धनांच्या वाड्यात पाऊल ठेवते, पुष्पवल्लीची होणारी जाऊ. नमस्कार. राहू दे बाळा. आप्पा नमस्कार करते. हो, आयुष्यमान भव. हा, उखाणा छान घेतलात बरं का, म्हणून माझ्याकडनं हे तुम्हाला बक्षीस. हवा तो भरपूर खाऊ घ्या. हे माझ्याकडून. थँक्यू सचिन, फार छान आहे. थँक्यू. खूप आनंदाने उमरा ओलांडून आलीस ना या घरात. पण तुला इथे यायचा पश्चाताप नाही ना करायला लावला तर नावाची पुष्पवल्ली नाही मी. माई मावशी, तुम्हाला आठवतंय गृहप्रवेशाच्या वेळेला मी आई अण्णांच्या फोटोला नमस्कार करून आशीर्वाद घेतला होता? आठवते? हा, चल तू पण आई अण्णांच्या फोटोला नमस्कार कर, त्यांचा आशीर्वाद घे. चल चल चल. घेऊन या. हो, चल ये. हो, घे. मोठ्या अरे थोडं घ्या. अगं ये ना. अनामिका, लग्न झालं नाही म्हणून संकोच वाटतंय का? अगं संकोच वगैरे करू नको. लग्न झालं नाही म्हणून काय झालं, पण आई अण्णांना सौरभची पसंती तर कळेल, त्यांचा आशीर्वाद असायला हवा ना. हे ठेव इकडे, दे, राहू दे. आपली कधी भेट नाही होऊ शकली, पण सौरभ आणि माई मावशींच्या तोंडी नेहमी तुमचं नाव असतं. तुमचं अस्तित्व जाणवतं त्यांच्या बोलण्यातून. आता लवकरच मी या घरची सून होईन. कदाचित तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू देत. अय्या, तर तू इकडे घे. खुर्ची इकडे घे. अगं बाई, असं कसं झालं? अरे देवा. एक मिनिट पुढे येऊ नका, काचा पडल्या. असं कसं झालं? बापरे, आज अनामिकाताई पहिल्यांदाच आल्यात घरी आणि असं काहीतरी घडलं. माई मावशी, हे अशुभ आहे ना? वल्ली, अशुभ वगैरे काही नाही, वाऱ्याने पडला असेल बहुतेक. अहो, वाऱ्याने जर पडायचंच होतं तर मग सगळ्या फ्रेम पडल्या असत्या ना. आई अण्णांचीच फ्रेम का पडली? मला असं वाटतं ना, त्यांना हे सगळं आवडलं नसेल. माई मावशी, जेव्हा माझा गृहप्रवेश झाला होता तेव्हा असं झालं नव्हतं ना? वल्ली, आपण नवीन फ्रेम करून घेऊया. हा, नाही म्हणजे आपण नवीन फ्रेम करूच या. आणि तसंही अनामिकाताई हात जोडून छान आशीर्वादच मागत होत्या.
त्या छान काहीतरी गप्पा मारत होते आई अण्णांची. बहुतेक त्यांना आवडलं नसेल, पण हे सगळं झाल्यावर मला कसं तरीच होतंय आता. वल्ली, चर्चा नकोय. भाऊजी. राधा एक मिनिट हा. अहो भाऊजी, तुम्ही सगळं का करताय? नाही म्हणजे घडलं ते अशुभच घडलं, पण आपण तसं मानूया नको. आणि तुम्ही सगळी कामं करू नका हो, मी करते ना. आता अनामिकाताईंचा पहिला दिवस आहे आणि त्यांना ही सगळी कामं करायला लागतात, असं बरं नाही वाटत. मी कर, राहू दे. याला म्हणतात खरं स्वागत. तू आल्या आल्या माई मावशींचा चेहरा कसा उतरला बघितलेस का? अनामिकाताई, ही तर फक्त सुरुवात आहे हो. तुमच्या येण्याने या सगळ्यांचे चेहरे कसे पडतात ना, याची जबाबदारी पूर्णपणे वल्लीची.